नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वैष्णवी टोहकर ऑफिशियलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे. तर मग चला दिवसाची सुरुवात करूया. सकाळी मी लवकर उठले, फ्रेश झाले आणि लगेच पप्पांचा टिफिन बनवायला घेतला. पप्पांची मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे ब्रेकफास्ट आणि लंच दोन्हीही टिफिनमध्ये घ्यावा लागतो. शांतपणे स्वयंपाक करताना सकाळचा वाईब खूप छान वाटते. टिफिन कंप्लीट झाल्यानंतर मी थोडा वेळ बाल्कनीमध्ये गेले. फ्रेश हवा, शांत वातावरण आणि सकाळची थंडी मन एकदम रिफ्रेश झाले. त्यानंतर घरची सगळी काम करून घेतली. झाडू, पोछा, भांडी घासणे, घर आवरून घेतले. काम जरी जास्त असलं तरी मनाने केलं की थकवा जाणवत नाही. सगळी काम झाल्यानंतर मी देवाची पूजा केली. छान दिवे लावून कापूर लावला आणि मनापासून प्रार्थना केली. त्यानंतर कपाळावर कुंकू लावून दिवसाची सुरुवात केली. संध्याकाळी आम्ही सगळे खाटू श्यामजी मंदिरासाठी निघालो. माझी आजी, ताई, मामी आणि ताईचे 2 गोंडस बाळ सोबत होते. खाटू श्यामजीला चढवण्यासाठी गुलाबाची फूल घेतली आणि प्रसाद घेतला. मंदिरात एंट्री केल्यानंतर ताईच्या बेबीला मी जवळ घेतले आणि आम्ही लाईनमध्ये लागलो. वातावरण खूपच भक्तिमय होते. खूप सुंदर आणि शांत दर्शन झाले. मन एकदम भरून आले. त्यानंतर आम्ही दादीजी मंदिरातही गेलो. तिथे दर्शन करून थोडा वेळ बसलो. तेवढ्यात देवांशू आणि वेदांशी भरपूर मस्ती करत होते. त्यांची धमाल बघून आमचा सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश झाला. दर्शन झाल्यानंतर थोडी शॉपिंग केली. खाटू श्यामजीचा एक सुंदर फोटो घेतला, खास माझ्या आजीसाठी. त्यानंतर आम्ही घरी आलो. ताई चहा पिऊन घरी जायला निघाली. तेव्हा वेदांशी पप्पांना बाय करता करता मस्ती करत होती. खूप क्यूट मुमेंट होता. रात्री मला पनीर बटर मसाल्याचा एक मोठा ऑर्डर आला होता. जवळपास 25 ते 30 लोकांसाठी ऑर्डर होता. त्यासोबतच प्लेन राईस पण तयार केले. सगळं ऑर्डर वेळेत कंप्लीट करून दिला. असा हा आजचा पूर्ण दिवस गेला. काम, भक्ती, कुटुंब आणि खूप साऱ्या आठवणींसोबत. चला, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कोणता पार्ट सगळ्यात जास्त आवडला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.